भारतीय हवामान विभागानं नंदुरबार जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। धुळे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून साक्री तालुक्यात उगम पावणाऱ्या पांझरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सततच्या पावसामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 37,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धुळे शहरातील गणपती पूल आणि लहान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन्ही पूल वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात अचानक पाणी पातळी वाढल्यानं शेळ्या चारण्यासाठी गेलेले 3 नागरिक शेतात अडकले होते। शोध आणि बचाव पथकानं तातडीनं त्यांची सुखरूप सुटका केली। अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह 8 तालुक्यांमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान आज पालघर, ठाणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या।